अध्यक्षीय समारोपातून मार्गदर्शन करतील आदरणीय महाराज. अगोदर तर सकाळपासून मी तापलेला माणूस आहे आणि त्याच्यात परत उन्हात राहायचं म्हटल्यानंतर परत सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. आज आपण या ठिकाणी वैकुंठवासी परमपूजनीय तीर्थस्वरूप जगन्नाथ सीताराम शेंडगे पाटील यांच्या तृतीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने सर्वजण एकत्रित आलेलो आहोत. त्यांचे सुपुत्र श्री प्रकाशराव शेंडगे, श्री संदीपानराव शेंडगे, त्याच्यानंतर भारत शेंडगे आणि श्री भगवान शेंडगे या चारी भावंडांनी हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न केलेला आहे. आणि या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी पूजनाचाही कार्यक्रम या ठिकाणी संपन्न केलेला आहे. जसं वडिलांच्या प्रित्यर्थ त्यांनी पूजापाठ वगैरे केलेलंच आहे, पण त्याचबरोबर या ठिकाणी संत महात्म्यांचं देखील पूजन व्हावं आणि ते देखील निरपेक्ष जीवन जगलेली जी संत महात्मे आहेत त्यांचं पूजन व्हावं. नाहीतर कोणाचं आपण पूजन करतो त्याचा तपासच नाही तुम्हाला. मला ज्या वेळेला त्यांनी सांगितलं आहे की आपले केसापूर्वीचे हरिभक्तीपरायण शेषराव अप्पा यांचं पूजन करायचं आहे, यांचा देखील सन्मान करायचा आहे आणि वैकुंठवासी आपलं परमपूज्य श्री राजाराम महाराज यांचं देखील या ठिकाणी पूजन करायचं असं ज्यावेळेला सांगितलं त्यावेळेला मला खूप आनंद वाटला. कारण शेषराव अप्पाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर शेषराव अप्पांनी त्यांच्या जीवनामध्ये श्रीसंत एकनाथ महाराजांच्या भागवताची 108 पारायणं केलेली आहे. त्याच्यानंतर जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या गाथेचं 200 पारायणं त्यांनी केलेले आहे आणि त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये वेदांत अर्थाचं श्रवण चातुर्मासामध्ये त्यांनी केलेलं आहे. मग ते वृत्तीप्रभाकर ग्रंथाचं असेल, विचारसागर ग्रंथाचं असेल, किंबहुना ज्ञानेश्वरी ग्रंथ असेल, या ग्रंथाचं श्रवण त्यांनी पंढरी क्षेत्रामध्ये केलेलं आहे. आणि ते चातुर्मासामध्ये आमच्या तिथंच राहणारे असल्यामुळे, आमच्या घरी राहणारे असल्यामुळे त्यांचे माझे घनिष्ठ संबंध, त्यांच्या घरच्याशी सुद्धा माझे घनिष्ठ संबंध आहे. आणि त्यामुळं मला देखील असा एक आनंद वाटला की ज्या महापुरुषाने शेषराव अप्पासारख्या व्यक्तीने उभ्या आयुष्यामध्ये कधीही कोणाकडे पैशासाठी आपलं तोंड बाटून घेतलेलं नाही आणि आपले हातसुद्धा ज्यांनी बाटून घेतलेले नाहीत अशा व्यक्तीचा सन्मान करण्याचा योग माझ्या जीवनामध्ये मला प्राप्त झाला. याबद्दल मी माझं सुदैव समजतो. ही गोष्ट तितकीच खरी आहे. त्याचप्रमाणे ज्यांचा 2 नंबरचे आमचे जे सत्कार मूर्ती आहेत तर ते म्हणजे हरिभक्तीपरायण राजाराम महाराज हे देखील वयस्कर व्यक्तिमत्व आणि रामायणाची अभ्यासक आणि रामायणाचे उपासक गेलं हां, ते देखील रामायणाचे अभ्यासक आहेत आणि रामायणाविषयी उत्कृष्ट रीतीने चिंतन सांगणारे आणि आचरण संपन्न असं की जेणेकरून सर्व समाजाला आदर्श व्यक्तिमत्व म्हणून ज्यांचा उल्लेख करता येईल असं व्यक्तिमत्व म्हणजे राजाराम महाराज आहेत. आणि राजाराम महाराज ज्यावेळेला रामायण सांगतात त्यावेळेला मला वेगळं वाटत नाही बरं का. कारण का कथा कोणाची आहे? रामाची, म्हणजे राजारामाचीच बरं का. आणि सांगणारे कोण आहेत? म्हणजे नामा म्हणे देवा तुमचे तुम्ही जेवा, अशी गोष्ट आहे. असो, या ठिकाणी ज्यांचं आता कीर्तन संपन्न झालं आहे ते माझे परमस्नेही आणि सद्गुरू श्री कुंभार गुरुजी वारकरी शिक्षण संस्थेचे प्रमुख सर्व श्री पंडित महाराज क्षीरसागर यांचे देखील या ठिकाणी सुश्राव्य कीर्तन सेवा झाली. भारताचा जर इतिहास आपण शोधला, भारताचा जर नकाशा आपण शोधला तर आपल्याला पंडित क्षीरसागर या नावाभोवती भारताचा नकाशा आहे असं माझं मत आहे. त्याचं कारण असं आहे की पंडित हे काश्मीरामध्ये राहतात बरं का. पंडित हे काश्मीरामध्ये राहतात आणि क्षीरसागरामध्ये ते पंडित कसे आले तेच मला कळेना. कारण क्षीरसागर हे जे आहे तर हे फक्त झोपण्याचं केंद्र आहे. शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभम श्रीशम शांताकारम भुजगशयनम. भगवान श्रीहरी झोपतो कुठं? झोपतो क्षीरसागरामध्ये झोपतो. मग क्षीरसागरामध्ये झोपण्याचं ठिकाण असताना त्या ठिकाणी मात्र काश्मीरातली पंडितांनी यावं आणि तिथं उद्बोधित करावं, यापेक्षा सुदैवाची गोष्ट कोणती आहे? त्याचप्रमाणे ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण करण्याचं कार्य हाती घेतलेलं आहे, तर ते श्री पासायदानी या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गोवर्धन दराडे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी यांनी देखील वंचिताचे हक्काचे घर या विषयावर हे त्यांनी, आता इथं व्याख्यानाचा विषय होता पण राहिला असो, यांनी देखील या ठिकाणी एक प्रकल्प हाती घेतलेला आहे. पसायदान नावाचा प्रकल्प त्यांनी हाती घेतलेला आहे. त्याही प्रकल्पाचं आज या निमित्ताने आपण पुनर्जीवन केलं म्हणायला हरकत नाही. त्याचं कारण असं आहे, ज्या वेळेला एखादी व्यक्ती एखादा प्रकल्प करतो, शून्यातून विश्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला त्या व्यक्तीला सर्वांनी ज्या वेळेला आशीर्वाद दिले जातात, त्यावेळेला त्या व्यक्तीला मूठभर मांस चालल्या जातं आणि जेणेकरून अजून देखील तो प्रकल्प जोमाने करण्यासाठी एक प्रकारे ऊर्जा मिळत असते. आणि म्हणूनच आज दराडे साहेब यांना यांचा जो काही सन्मान करण्यात आलेला आहे, या निमित्ताने त्यांचा तो प्रकल्प सर्वांच्या नजरेमध्ये राहीलच. सर्वांनी या निमित्ताने त्यांच्या प्रकल्पाला आवर्जून भेट द्यावी आणि त्यांचं हे कार्य स्तुत्य आहे, असंच उत्तरोत्तर त्यांचं कार्य वाढत राहावं अशी या निमित्ताने मी शुभेच्छा व्यक्त करतो. या ठिकाणी आमचे टाळकरी मंडळी आहे, या ठिकाणी सर्व महाराज मंडळी आहे. आता मी एक थोडंसं कमी पडतो, कारण प्रत्येकाचं बाकीच्या लोकांची मला नावं माहीत नाहीत, तर त्याच्यामुळं एकाचं नाव घेतलं तर दुसऱ्याला राग येऊ शकेल, पण तसं काय राग येणार नाही असंही मी कल्पना करतो बरं का. या ठिकाणी आता सर्व जेवढे कीर्तनकार आहेत, तर ते सर्व विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो, असे सर्व विठोबाचा धर्म जागवणारे आणि गावागावामध्ये वारकरी संप्रदायाची भगवी पताका फडकवण्याचं काम करणारे, वारकरी संप्रदायाच्या प्रचार प्रसाराचं काम करणारे ही सर्व महाराज मंडळी आहे. यापेक्षा दुसऱ्या शब्दामध्ये त्यांचं वर्णन करावं असं मला वाटत नाही आहे. आणि म्हणून या ठिकाणी सर्व वारकरी संप्रदायाचे गायक मंडळी असतील, वादक मंडळी असतील, कीर्तनकार मंडळी असतील, असे हे सर्व या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित आहेत. आमचे शेंडगे बबरुवान शेंडगे आणि त्यांचे बंधू या सर्वांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. आपण सर्वजण, कारण कार्यक्रमाच्या सुरुवातीला बरं का, कीर्तनाच्या सुरुवातीला आमच्या पंडित महाराजांनी सांगितलेलं आहे जेवणाची वेळ झालेली आहे म्हणून. त्यांनी मला त्यावेळेला आठवण करून दिलेली आहे कीर्तनाच्या सुरुवातीला. पण मला नेहमी असा एक प्रश्न पडतो, कीर्तनाच्या सुरुवातीला त्यांनी सांगितलं आहे की जेवणाची वेळ झालेली आहे. जेवणाची वेळ झाली म्हणता म्हणता 2 तास रेटले त्यांनी, 2 तास रेटले. आता मी सुद्धा तेच सांगतो, मंडळी जेवणाची वेळ झालेली आहे, मी आता 3 तास रेटल्याशिवाय सोडत नाही, अलग लक्षात. म्हणून आता वेळ समाप्त झालेली आहे. या माझ्या हस्ते या संत विभूतीचा सन्मान करण्याचा योग आला. आपल्या सर्वांचं दर्शन, आपलं हे गाव मोरवड हे देखील वारकरी संप्रदायाचं पाईक आहे. आपला हा जो भाग आहे, आपल्या थोडंसं आता आपल्या संप्रदायाविषयी बोलूया. आपल्या संप्रदायामध्ये तत्त्वज्ञानाची जी बैठक आहे, तत्त्वज्ञानाची जी बैठक आहे, याच्या पाठीमागे देखील काही परंपरा आहे. आपल्या संप्रदायामध्ये जी भजनाची परंपरा आहे, आपल्या संप्रदायामध्ये कीर्तनाची परंपरा आहे, आपल्या संप्रदायामध्ये वादनाची जी परंपरा आहे, यामध्ये सुद्धा काही भाग आहे. वादनाची जी परंपरा आहे, तर ती म्हणजे बंकटस्वामी महाराज यांचे शिष्य श्री गणपतराव सातपुते यांच्यापासून हे वादनाची परंपरा आहे. त्यांच्यानंतर मात्र मग इकडं येडशीकर भाऊ असतील, आळंदीच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये पांडुरंग महाराज वैकुंठवासी परमपूज्य श्री पांडुरंग महाराज असतील, हे नंतरची बाजू आहे. पण अगोदर मात्र बंकटस्वामी महाराजांचे शिष्य श्री गणपतराव सातपुते होते. आणि नंतरच्या कालामध्ये खेड्याखेड्यामध्ये जी काही मृदंग वाजवणारी माणसं तयार होत आहेत,
तर ही सर्व या संत विभूतीने जे काही कार्य केलेलं आहे त्यामुळे हे घडलेलं आहे. मी तर असं म्हणेन की हे सर्व आताच्या काळामध्ये जेवढे मृदंग वाजवणारी माणसं आहेत ही सर्व पांडुरंग महाराज वैद्य यांचे उष्टे आहेत असं माझं मत. जसं व्यासोच्छिष्ट जगत्रय म्हटलं जातं तसं हे सर्व पांडुरंग महाराजांचे उष्टे आहेत असं म्हटलं तर तुम्ही राग मानू नका बरं का मात्र मंडळी. ही गोष्ट खरी आहे. पांडुरंग महाराजांनी हस्ते परहस्ते असे अनेक मृदंग वादक तयार केले त्यामुळे हे सर्व वैभव आहे. आणि याच्या बुडाशी मात्र बंकटस्वामी आहेत बरं का, हे ध्यानात ठेवा. मात्र आपल्या भागाचं वैभव नव्हे तर निम्या महाराष्ट्राचं वैभव. महाराष्ट्रामध्ये जेवढे मोठमोठे संस्थानिक आहेत हे सर्व बंकटस्वामी महाराजांचे शिष्य आहेत. सरला बेट असेल ज्यांच्या सप्ताहाची नोंद जागतिक स्तरावर घेतली जाते असे सप्ताहाचे, तर त्या सरला बेटचे तिथं असलेले नारायणगिरी महाराज असतील, कोंडीराम काका असतील, हे सुद्धा या स्वामींचे शिष्य आहे तुम्हाला सांगतो. म्हणजे तीही संस्थान, देवगड संस्थान असेल, भगवानगड संस्थान असेल, अलग लक्षात वामन भाऊ महाराजांचं संस्थान असेल, हे त्याच्यानंतर मेहुणला श्रीराम महाराज असतील, हे सर्व मोठमोठी जेवढी संस्थान आहेत महाराष्ट्रामध्ये हे सर्व बंकटस्वामी महाराजांचे अनुयायी आहेत. आणि म्हणून हे जेवढं भजन आहे, जेवढी कीर्तनाची परंपरा आहे, जेवढी भजनाची परंपरा आहे, हे सर्व आपण सगळे स्वामी महाराजांचे ऋणाईत आहोत बरं का. तुम्हाला सांगतो कीर्तनामध्ये चाल कशी म्हणावी, कीर्तनामध्ये चाल कशी म्हणावी, त्या कीर्तनकाराला बोलतं कसं करावं, हे जर चाल शिकायची असेल तर त्या काळामध्ये चाल लावण्याचं काम देखील बंकटस्वामी महाराजांच्या त्या जुन्या चाली जर पाहिल्या तर ते लक्षात येतं तुम्हाला. अलग लक्षात. आता अलीकडच्या माणसांना हे माझं बोलणं थोडंसं पटणार नाही, पण जुन्या चाली मात्र ह्या सर्व, मग ते येडशीकराच्या फळावरच्या असतील किंवा पंढरीमध्ये सुद्धा ह्या ज्या जुन्या चाली आहेत तर हे सर्व चाली निर्माण करण्याचं काम हे बंकटस्वामी महाराजांनी केलेलं आहे. म्हणजे असं त्या प्रसंगाला अनुसरून, नाहीतर कीर्तनकाराची दिशा एकीकडे चालीवाल्याची दिशा दुसरीकडे असले की मग पूर्वजन्मी पाप केले. कीर्तनकाराची गोष्ट अशी होती, पूर्वजन्मी पाप केले आणि ते हे बोलतात त्याला नाही गेलं. पण आता आम्हाला असं होतं आहे, आम्हाला असं आहे की हाडळणीला नाही नवरा आणि खाईसाला नाही बायको. मी एका माणसाला म्हटलं थोडंसं त्या माईक थोडंसं असं बाजूला घ्या. हे मी सांगतो आहे मेघर तालुक्यामध्ये साबरेचं सांगतो आहे, आपलं सावत्रा नावाचं ठिकाणी संस्थान आहे तिथलं सांगतो आहे 2 वर्षापूर्वीचं. मी त्या माणसाला सांगितलं जरा थोडंसा माईक बाजूला घ्या. मग त्याने रेतशेर पखवाजच गुंडाळला, तुम्हाला सांगतो गुंडाळला आणि पखवाज उचलून निघला ना गडी. मी म्हटलं जा काय हरकत नाही, तुझ्या वाचून राहत नाही, कारण मी टाळावर कीर्तन करणारा माणूस आहे. सांगायचा मुद्दा असा की आता त्याने माईक देखील कुठं कुठं लावायची तीच अजून, त्याने नुसतं मृदंगाला मागं पुढं माईक लावलेले होते. माझं मत असं आहे की तू पुढंही लावून मागंही लाव माईक, म्हणजे मागचाही आवाज आला पाहिजे ना. काय हे अतिशयोक्ती झाली तुम्हालाच. हे प्रदूषण आहे. आणि त्याच्यात बरी आता हे 4 दिवसापूर्वी या आळंदीमध्ये नास्तिक लोकांचं संमेलन संपन्न झालेलं आहे. आज बुधवार आहे, मला वाटतं सोमवारीच नास्तिक लोकांचं संमेलन झालेलं आहे. निधर्मी आणि नास्तिक या लोकांचं संमेलन आळंदी क्षेत्रामध्ये झालं आहे. आता सर्व वारकरी मंडळीला एवढंच सांगतो की आपल्या डोंगरावर झाड फुटलेलं आहे, तर त्याच्यामुळं आळंदीमध्ये संमेलन आणि ते देखील नास्तिक लोकांचं संमेलन व्हावं, ज्ञानेश्वर महाराजांच्या तुकाराम महाराजांच्या विरोधी लोकांचं संमेलन व्हावं. हे म्हणजे आता आपल्या डोंगरावर झाड फुटलेलं आहे. कोणी असं समजायचं नाही. आता जरा गार वाटते, मुळे पण आज चालल्यात ना, त्याचा विचार प्रत्येकाने करावा. या नास्तिक लोक जे आहेत, वारकरी संप्रदायाचे लोक, विरोधी जे लोक आहेत, त्यांचे संमेलन आळंदीमध्ये जर होत असतील तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे. तुम्हाला सांगतो, मला अनेक लोकांनी फोन केलेले आहेत की हे असं घडतं आहे. मी म्हटलं मी मोबाईलमध्ये सगळं वाचलेलं आहे, ऐकलेलं आहे. एका दिवशी करूया कार्यक्रम, विचार करूया. महाराष्ट्रामध्ये एकाच दिवशी 40 लाख लोकांपर्यंत
लेख गेलाच पाहिजे. प्रत्येक लोकांना जनजागृती करणं हे आपलं काम आहे, तुम्हाला सांगतो. आणि म्हणून निरपेक्ष रीतीने आपण सर्वजणांनी वारकरी संप्रदायाचं काम जसं करतो तसं याचा धरीन अभिमान करीन आपुले जतन ही उक्ती प्रत्येकाने सार्थ करावी. आणि आपल्यापासून वारकरी संप्रदायाची वृद्धीच झाली पाहिजे, वारकरी संप्रदायाची हानी होता कामा नये ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात घ्यावी. आणि या ठिकाणी कार्यक्रमासाठी मला बोलावलं. वास्तविक आता आमचे 4 महिने तिथे पाठ चालू असतात. सकाळी 6:30 ते 8पर्यंत वृत्तीप्रभाकर पाठ चालू असतो. नंतर गीतेचा पदच्छेद अन्वय, नंतर भांडारकर संस्कृत, त्याच्यानंतर दुपारी विचारसागर पाठ, ही सर्व पाठ जवळजवळ 5-6 तास पाठ चालू असतात. परंतु या शेंडगे पाटलांच्या आग्रहास्तव या ठिकाणी येण्याचा योग आला आणि त्यांनी सत्कार मूर्ती म्हणून ज्यांची नावं सांगितली ती माझ्या नेहमीच्या संपर्कातली माणसं असल्यामुळं मला तो आग्रह मोडता आलेला नाही आहे. आणि म्हणून आज पहाटे 4 वाजता तिथून निघून या ठिकाणी आलेलो आहे. पंडित महाराजांनी बोलता बोलता एक सूचना केलेली होती की मला डायबिटीस आहे म्हणून. पण डायबिटीस मला म्हटले तुम्ही जेवले का? म्हटलं मी 8:30 वाजता जेवून आलो. तिकडून येत असतानाच माझ्याबरोबर मी आपलं 2 भाकरी बरोबर आणलेल्या होत्या आणि बाटलीभर पाणी घेऊन आलेलो होतो. कारण मला हे असं कोंडू धरणं जीवे हे चालत नाही, तुम्हाला सांगतो. मला काहीतरी पोटात टाकल्याशिवाय जमणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी आता वेळ झालेलीच आहे. तरी आता कार्यक्रम संपल्यानंतर तुम्ही मोठ्या तडाख्याने तापलेलीच माणसं असल्यामुळं सगळी लांडगेतोड होणारच आहे. पण जरी असली तरीसुद्धा सर्वांना या निमित्ताने सांगतो, वारकरी संप्रदायाच्या रक्षणासाठी सर्वांनी कटिबद्ध राहावे, आलं लक्षात. आणि आपल्या वागण्यापासून वारकरी संप्रदायाची हानी होणार नाही यासाठी आपण दक्ष राहावे अशी सर्वांना हात जोडून विनंती करतो. आणि या ठिकाणी माझं लांबलेलं भाषण समाप्त करतो. आता विश्वात्मके देवी येणे